इतकीच अंदाजित त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे 3%च्या आतमध्येच आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आजच्या घडीला राज्याच्या स्थूल उत्पन्नाचं मी साधारण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना देशाच्या पण वेगवेगळ्या राज्यांची माहिती घेतली. त्याच्यामध्ये स्थूल उत्पन्न आता आपलं झालेलं 49,39,355 कोटी आणि हे कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या आपलं जे कर्ज आहे ते कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या आतमध्ये असलं पाहिजे 25%च्या. आपलं आहे ते 18.77 आहे. संपूर्ण देशामध्ये 20%च्या आतमध्ये असणारी दोनच राज्य आहेत. एक म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र. बाकीची तर 20%च्या पुढे आहेत आणि काही तर 25%च्या पुढे आहेत. तुम्ही पण जर तुम्ही माहिती मागवली तर तुम्हालाही कळेल. त्याच्यामुळं आम्ही विशेष म्हणजे एकूण कर्ज स्थूल उत्पन्नाच्या 25%पेक्षा जास्त असता कामा नये तिथं आम्ही 18.87% ठेवलं आणि 3% पर्यंत मर्यादा वार्षिक कर्ज उभारणी करता त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या, ती आम्ही 2.76 पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक कृषी क्षेत्राचा विकास दर होता 3.3%. यावेळेस मात्र 24-25 मध्ये तो 8.7% सुधारला आणि त्याचा एक चांगला फायदा राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या मध्ये त्या ठिकाणी झाला. या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरंच काही बोललं जातं त्याला आम्ही उत्पन्न मूल्यवर्धित, नंतर सिंचन सुविधा, त्यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला, विदर्भाला, उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे. विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जातं. त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वस्तू व सेवा कराला देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी 12 ते 14% त्या ठिकाणी वाढ होती. काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत, परंतु तसं झालेलं नाहीये. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी 25 आता गेल्या फेब्रुवारीपर्यंत आपण 16.3% आपलं जास्त आहे. तामिळनाडूचं 8%, युपीचं 6.7%, गुजरातचं 9.1%, कर्नाटकचं 5.2%, हरियाणाचं 16.2 आहे आणि आपलं 16.3 आहे. अजून मार्च बाकी आहे आणि दिल्लीचं 12.9 आहे. अशा पद्धतीनं मेजर स्टेट ग्रॉस रेव्हेन्यू हा देखील जीएसटीचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल. हे सगळं करत असताना आम्ही थोडासा काही टॅक्स वाढवलेला आहे, परंतु तो वाढवत असताना साधारण सर्वसामान्य माणसाला त्याचा कुठला भार पडेल ज्याची ऐपत आहे कर देण्याची अशांच्याकडनंच तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर यावेळेस आम्ही अजून एक योजना, ही अभय योजना आणलेली आहे. माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी 3 अभय योजना आणलेल्या होत्या, जे आपल्या पूर्वी सेल टॅक्स होता वगैरे ते असताना. आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्ती किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकारशी संबंधित जे आहेत उपक्रम त्यांच्याकरता थकबाकीची तडजोड करण्याबाबत हे अभय योजना ही आणलेली आहे. त्याचबरोबर आम्ही त्याच्यामध्ये जे काही केलेलं आहे त्याच्यात एक चांगला त्या अभय योजनेमध्ये फायदा होईल असा आमचा अंदाज आहे आणि त्याच्यामुळं हे जाणीवपूर्वक हे केलेलं आहे. आम्ही जे काही बाकीचे दर जे सीएनजी एलपीजी वाहनांवरचे वाढवलेले आहेत ते इतर राज्यांच्या तुलनेने आपले आज देखील कमीच आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनावर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की 30 लाखाच्या वर वाहनं ही जरा श्रीमंत लोक घेत असतात,
तर त्याच्यावरच आपण तो टॅक्स त्या ठिकाणी लावा. 30 लाखाच्या आतल्या ई व्हेकलला आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा लावलेला नाहीये. ही पण बाब तशा पद्धतीनं एक सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारी अशा प्रकारची आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्ही यावेळेस मात्र आमचं पूर्वी काय होतं, महाराष्ट्रामध्ये जे क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर, एक्सकॅव्हेटर्स हे विकत घ्यायचे, त्यांना जे काही पैसे द्यावे लागायचे ते टप्प्याटप्प्याने द्यावे लागायचे. तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये आम्ही जी वाहनं वापरतो लाईट मोटर व्हेकल, त्याचाही दरवर्षी जाऊन टॅक्स भरावा लागायचा, परंतु नंतर ते बंद केलं आणि एक रकमी केलं. तसं आता ते वाहन विकत घेत असतानाच आम्ही एक रकमी टॅक्स लावायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये 60% दराने तो लागू करण्याचा निर्णय केलेला आहे. आम्ही माहिती आजूबाजूच्या राज्यांची घेतलेली आहे. गोवा पण वन टाइम टॅक्स लावतो, तामिळनाडू पण वन टाइम त्याचा 9%, तामिळनाडूचा 8%, कर्नाटकचा असाच 6-7%, राजस्थानचा 8.5% आणि 7%. अशा पद्धतीनं आपण मात्र त्याच्यामध्ये 7% टॅक्स लावलेला आहे. असं साधारण म्हणजे जिथं कुठं आपल्याला टॅक्स लावून काही उत्पन्न वाढवता येईल तोही प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. आणि आम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या मूलभूत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही अतिशय महत्व हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्याच्या करता हा अर्थसंकल्प यंदाचा महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा ही आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचाही जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला करून घेता येईल याकरता देखील आम्ही एक वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करतोय. आणि केंद्राच्या बिनव्याजी 50 वर्षांच्या मुदतीनं 1.25 लाख कोटी रुपये ते यंदा वेगवेगळ्या राज्यांना मिळवून देणार आहे. त्याच्यातनं पण जास्त हिस्सा आपल्या राज्याला कसा मिळेल अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही जर बघितलं तर आम्ही रस्ते वेगवेगळे असतील, म्हणजे राज्यमार्ग असतील, आमचे विडीआर असतील, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांना आणि काही काही बाबतीमध्ये तर आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करायचं ठरवलेलं आहे. जे बारकी गावं आहेत ती महत्वाच्या रस्त्यांना जोडण्याच्या करता त्याही करता आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद ही निश्चितपणे केलेली आहे. तसंच महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन याची आम्ही स्थापना केलेली आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत यावेळेस आम्ही 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा